जय हरी माऊलीचा गजर जो आहे तो या पंढरपुरामध्ये आपल्याला गजर दिसतोय आणि प्रचंड गर्दी जी आहे, अलोट भाविक आहे आणि वारकऱ्यांचा देखील या ठिकाणी मोठा जनसमुदाय जो आहे तो या पंढरीच्या नगरीमध्ये आपल्याला आज पाहायला मिळतोय। साधारण पहाटेपासूनच हा सगळे भाविक जे आहेत, जे वारकरी आहेत ते वारकरी येत असतात। मात्र पंढरपूरच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी वेळ लागतोय, गर्दी होते, त्यामुळे आता वारकरी जे आहे ते कळसाचं दर्शन घेऊन पुढे जाताना दिसतात। दिसता कळस चरण ठेवू माता असा युक्तीप्रमाणे हे सगळे जे वारकरी आहेत ते या वारकरी ज्याला जसं जमेल तशा पद्धतीने वारकरी पुढे जाताना दिसतोय। कळसाचं दर्शन घेऊन विठ्ठलाचीच प्राचिती आल्याचं आपल्याला या सगळा दिसतंय। आपण जर पाहिलं तर या वारकऱ्यांचा उत्साह जर पाहिला तर अतिशय प्रचंड आहे। पांडुरंगाच्या नामस्मरणात हे वारकरी जे आहेत ते पुढे आलेले आहेत। नामस्मरण करताना विठ्ठलाचं नामस्मरण करता येतं आणि आपल्यासोबत वारकरी आहेत। माऊली, काय सांगाल, आज कळसाचं दर्शन घेताय? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आज या कळस देखील डोळा या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या दर्शनात हा दैदिप्यमान सोहळा निर्माण झालेला आहे आणि वैकुंठ भूनगरी या पंढरपूर नगरीमध्ये भगवान पंढरीश्वर परमात्म्याच्या दर्शनासाठी आघात असा हा सोहळा, दैदिप्यमान सोहळा प्रचंड गर्दीने बसला आहे। फक्त एक आहे, सगळ्यांना भगवंताचं चरण दर्शन होत नाही, म्हणून कळस देखील डोळा या माध्यमातून भगवंताचा कळस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि कळसाचं दर्शन घेतल्यानंतर आम्हा सर्व वारकऱ्यांना कळसाचा आनंद होतो आणि भगवान परमात्मा त्या पताकाच्या माध्यमातून ध्वजावर आणि विराजमान असून परमात्म्याने आणि ओवी सांगितले ध्वजस्तंभावरी वानरू तो हा मूर्तिमंत शंकरू सारथी सारंधरू अर्जुनसी। भगवान परमात्मा गोपाळकृष्ण ज्या वेळेला आणि ध्वज निर्माण केला आणि गरुड हनुमंत या माध्यमातून हनुमंतरायाला गरुडावर सांगितलं की माझ्या दर्शन घ्यायचं असेल त्या ध्वजावर उभं राहावं लागेल, म्हणून कळस देखील डोळा आमच्या वारकऱ्यांना कळस जरी पाहिला तरी पांडुरंगाचं प्रचिती होते। भगवान परमात्म्याने अशा उदंड वारकऱ्यांना आयुष्य देऊन अशी वारी कधी चुकायला नको, म्हणून हीच वारी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको नदे हरी। या परमात्म्याचं चिंतन पुन्हा पुन्हा घडो, अशी वारी सर्वांना कायम घडो। कुंडलिक जो आहे तो प्रचंड आहे। वारकरी कुंडलिक हरी विठ्ठलाचं नामस्मरण या सगळ्या पंढरपूर नगरीत दिसतोय। साधारणपणे अलोट गर्दी आहे, गाभाऱ्या जाता येत नाही, मात्र कळसाचं दर्शन घेऊन हे वारकरी जे आहेत ते आपल्या कळसाचं दर्शन घेऊन पुढच्या वाटेला आपल्याला जाताना दिसतात। साधारण वारकरी जे आहेत ते हजारो किलोमीटरहून आलेले आहेत आणि हजारो किलोमीटर आल्यानंतर त्यांना दर्शन जरी मिळालं नाही तरी कुठेही कळसाचं दर्शन घेऊन हे तृप्त झालेले आहेत, आनंदी झालेले आहेत, समाधानी झालेले आहेत आणि आपल्या लाडक्या विठ्ठलाला ते भेटून अतिशय समाधानी आणि तृप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात।